एकदा नारद मुनी आपल्या प्रवासात फिरत फिरत विंध्याचल पर्वतावर आले. गप्पा रंगल्या आणि त्या बोलण्यात विंध्याचल पर्वत नारद मुनींना म्हणाला, माझ्याकडे सर्व आहे. औषधी वनस्पती, प्राणी पक्षी, संपत्ती आणि सामर्थ्य. मीच सर्वात श्रेष्ठ आहे. नारद मुनींनी त्याचा अहंकार ओळखला. ते म्हणाले, हो, तुझ्याकडे बरेच काही आहे, पण तुला माहित आहे का, सुमेरू पर्वत तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याची उंची एवढी आहे की तो थेट देवतांपर्यंत पोहोचतो आणि देवतांमध्ये त्याचं स्थान आहे. असं म्हणून नारद मुनी तेथून निघून गेले. ही गोष्ट ऐकून विंध्याचल पर्वताचा अहंकार तुटला. तो दुःखी झाला, शोक करू लागला. पण लगेच त्याने ठरवलं, मीही श्रेष्ठ होणार, मीही देवतांपर्यंत पोहोचणार. मग त्याने महादेवांची कठोर तपस्या सुरू केली. भोलेनाथ सर्वांवर कृपा करणारे. मग विंध्याचलवरही ते प्रसन्न झाले. विंध्याचल पर्वताने वरदान मागितलं, मला सर्वात श्रेष्ठ बनवा, मला देवतांपर्यंत पोहोचायचं आहे. तेव्हा महादेव स्वतः 2 दिव्य ज्योतिर्लिंगांच्या रूपात प्रकट झाले, ओंकारेश्वर आणि अमलेश्वर. ते म्हणाले, हे विंध्य, तुला देवतांपर्यंत पोहोचायची गरज नाही. देवता स्वतः इथे तुझ्याकडे येतील. आता हे ठिकाण माझं निवासस्थान असेल. असं म्हणून महादेव ओंकाराच्या आकाराच्या बेटाच्या एका किनाऱ्यावर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि दुसऱ्या किनाऱ्यावर अमलेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रकट झाले. अशा प्रकारे 4थ्या ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली. आजही असं मानलं जातं की भौतिक सुख सुविधा, समृद्धी आणि यश प्राप्त करण्यासाठी ओंकारेश्वर